स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर गाईज आज आम्ही लग्नाला जाणार आहे आणि तुम्हाला जे बुटं दाखवायचे होते ते पण मी आता आणलेले आहे. थोड्या मी तुम्हाला ते बुटं पण दाखवणार आणि ना सगळे आता इकडे येत आहे कारण इथूनच आम्हाला जायचं आहे विजय राजपूत लॉन्सला. तोपर्यंत बाबा आहे गाईज. तुम्हाला जे बुटं दाखवायचे होते ना ते मी आता बाहेर आणलेले आहे आणि ना प्लीज माझ्या केसांवर जाऊ नका कारण माझे केस उन्हामुळे सगळे वेस कडून गेले. तर तुम्हाला बुटं दाखवते 1 मिनिटात. तर गाईज असे नाईकीचे बुटं आहे माझेवाले, हे बघू शकतात तुम्ही. नाईकीचे बुटं आणलेले आहेत मी आणि ते ना माझ्या पायावर पण एकदम शूट होतात. माझं या ठिकाणी आवरलेलं आहे, मम्मीने त्यांचं पण आवरलेलं आहे आणि ना आता आम्ही निघण्याच्या त्यामध्ये ते खुशीन ते पण आणले, त्यांच्याशी तुम्हाला भेट घालून देतो. तोपर्यंत बाय. तर काहीच आता ना सगळे गेलेले पुढे आणि आता आम्ही बाकीमध्ये आता मी ना तयारी वगैरे करतोय कारण ना थोडं केस वगैरे सेट करून ना आम्ही पण जाणार आहे सगळे आणि ना आमच्यासोबत ते मामी ते आहे ना ते पण येणार आहे. त्याच्यामुळे अजून तर आपला खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. तोपर्यंत बाय. जाताना आम्ही निघतोय. आता पप्पा गाडी घेऊन आले, आता मी गाडीमध्ये बसतो आणि आम्हाला ना ते मामी आणि आईला त्यांना ना पिकअप पण करायचंय. आता गाडीमध्ये बसतो हे सेवन करावं लागेल पहिले. जाताना आम्ही ना लग्नाच्या ठिकाणापासून ना खूप वेळेस लांब आलेलो आहे आणि तो फोटोशूट करतोय. तर काय आम्ही ना लग्नावरून आलो होतो आणि तिथे ना खूप आवाज होता ना, त्याच्यामुळे मला ब्लॉग कंटिन्यू नाही करता आला, त्याबद्दल मी माफी मागतो. आता ना मामाचा बड्डे म्हणजे हॅपी बड्डे ॲनिव्हर्सरी ना, त्याचं आम्हाला सेलिब्रेशन पण करायचं आहे. वरतून हॉटेलला पण जायचं आहे, तेव्हा पण मी ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. तोपर्यंत बाय. या ठिकाणी ना माझं आवरलेलं नाही, आता मी बघा लगेच आवरून रेडी होतो आणि मग पुन्हा ब्लॉगमध्ये येतो. बाय. तर काय या ठिकाणी माझं आवरलेलं आहे आणि तुम्हाला माझा गेटअप कसा वाटला मला नक्की सांगा आणि नंतर मी कधी चल तुम्हाला माझा गेटअप दाखवणार. तोपर्यंत बाय. जाताना आम्ही बड्डे सेलिब्रेशन करतोय आणि मग याच्यानंतर आपण हॉटेलला वगैरे जाऊ तर बड्डे सेलिब्रेशनचं बघू. तोपर्यंत जाताना आम्ही बड्डे सेलिब्रेशन करतो सगळे, केक कटिंग वगैरे, मग आपण बाहेर येतो. जाताना पूजा वगैरे करताय, मग आम्ही पण फोटो काढतो, थोडी मजाक मस्ती पण करू. जात आहे ना आई पूजा करते, जाताना मम्मी पूजा करते या ठिकाणी. गाय जाताना बाबा पूजा करताय. हो ना, मंजरीचा केक ते माचीस पण देते, कॅन्डल देते, पैसे पण देते. बरोबर. हा मग पैसे द्यायला पाहिजे ना, आपला घरचा देणार आहे कारखाना. मग आम्ही केक कटिंग करतो. हॅपी एनिव्हर्सरी टू यू, हॅपी एनिव्हर्सरी डिअर किती आणि कमलेश, हॅपी एनिव्हर्सरी टू यू. कापू 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 आणि मग पहिले मारे आपो. त्या ठिकाणी आपला केक कटिंग झालेला आहे. आता सगळ्यांना केक खाऊ घालत आहे. त्या ठिकाणी ना पप्पा आणि मम्मी केक खाऊ घालत आहे. पप्पांनी आणि मम्मीने गिफ्ट आणलं होतं, गिफ्ट दिलंय. आणि बाबा त्यांनी पण गिफ्ट आणलेलं होतं, ते पण आता देत आहे. त्याच्यामध्ये काय आणि जर बेस केला तर जावं पण नाही तर चाललो की मला माहिती आहे. मी सांगू नाही थांबा त्यांना गेस करून दे. चांगले तू गेस करून काय काय भाऊ सांगतो हा गाणं डब्बा जरा साधा आहे. पाण्याची बॉटल. बरोबर. काढून टाक डायरेक्ट. त्याच्यातच ग्लास पण आहे.
वरती घेतलं तर ते खाली. मन बहीण पाहुणासारखी ब्रँडेड आहे ना. शून्य का त्याच्यातच ग्लास आहे हा. हा ग्लास आहे ना. असं जेवताना भरून ठेवायचं, रात्री झोपताना भरून रात्री ठेवायचं. झोपताना. बॉटल म्हणलं रात्री पाणी पितो ना तांब्यातलं पाणी पितो. बस दाखव इकडे हा. Guys, आता ना मी पण गिफ्ट वगैरे दिलेलं आहे आणि गॅस पण केलेला आहे उघडलेलं पण. तुझ्या शिवसेन. थँक्यू. तर काय असे आईचं आणि बाबांचं गिफ्ट गिफ्ट आता आहे ना सगळ्यांनी गिफ्ट वगैरे केलेले आता आम्हाला आता आहे ना मम्मीचं पण गिफ्ट आहे. इथे ना गोंधळ आहे त्याच्यामुळे मी बाहेर आलेलो आहे. मम्मीला पण गिफ्ट द्यायचं आहे, तिचं पण आपण अनबॉक्सिंग द्यायचं. मम्मीचं पण गिफ्ट आहे या ठिकाणी अनबॉक्सिंग. घे बाई दिशी रे. फोटो काढ ना. फोटो काढा ना मोबाईल मध्ये. एकच काही असे ना बँगल्स आणलेले मम्मीने. आम्ही हॉटेलला जातोय. मग हॉटेलला गेल्यावर पुढचा ब्लॉग कंटिन्यू होईल. आता आम्ही ना हॉटेलला पोहोचलेलो आहे आणि आता ऑर्डर ते देत आहे पप्पा. तर काही आता ना आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता ना फोटोशूटला जातोय आम्ही. थोडंसं ना फिरून वगैरे घेऊ कारण इथं ना एकदम भारी तुम्हाला इथे एकदम भारी वातावरण झालेलं आहे. वातावरण म्हणजे एकदम भारी डिझाईन वगैरे आहे. आता ना आमचं फोटोशूट झालेलं आहे. आता आम्ही बाहेर चाललेलो आहे आणि बरं का दिवस आईस्क्रीम वगैरे खायची. मम्मी ना एडिट ब्लॉग करणार. तर काही ज्या ठिकाणी वेळ झालेला आहे आपला ब्लॉग एंड करायची. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं, मी आता घरी वगैरे आलेलो आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय.